बोलले की सर्वप्रथम 23 नोव्हेंबर 1994 या आदिवासी गोवारी समाजासाठी आपल्या लेकरा बाळाची परिवाराची पर्वा न करता उपराजधानीच्या माथ्यावर ज्या 114 113 गोवारी बांधव आणि एक माना समाजाचे बांधव होते, असे 114 शहीद गोवारी बांधवांना मी विनम्र अभिवादन करतो। या आदिवासी समाजात या देशामध्ये सर्वप्रथम क्रांती घडवून आणणारे आणि इंग्रजांच्या विरुद्ध या देशात सर्वप्रथम जर कोणी क्रांती घडवली असेल तर ते आदिवासी समाजाने, आणि या आदिवासी समाजात जन्माला आलेले क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, दगडाच्या मूर्तीत देव नसून तुमच्या आमच्यात देव आहे ही जन्मभर शिकवण देणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज, मुलगा जरी नाही शिकवला तोही पापाचा भागीदार झाला, जैसे जन्म देणे कर्तव्य त्याचे तैसेची शिक्षण देणे अगत्याचे ही ग्रामगीतेतून शिकवण मांडणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज, या महाराष्ट्रामध्ये 2 छत्रपती घडवणाऱ्या राजमाता मा जिजाऊ, स्त्रीला चूल आणि मुलापासून दूर करणाऱ्या देशातील प्रथम शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आणि पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर अंतरलेली नसून कामकरी कष्टकरी शेतकरी यांच्या तळहातावर विस्तारलेली आहे, हा विज्ञानवादी विचार मांडणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे। आणि या बहुजन समाजामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी तुमच्या आमच्यासाठी आणि या बहुजन समाजासाठी आपल्या आयुष्य दिलं, आयुष्यातला वेळ दिलं, आणि आज तुम्हा आम्हाला सर्वांना हे दिवस लाभले, अशा सर्व महापुरुषांना मी त्रिवार अभिवादन करतो। त्याही पेक्षा जास्त या सर्व महापुरुषाच्या विचाराला, आचाराला आणि कार्याला संविधान रूपी पुस्तकामध्ये ज्या महामानवांनी प्रारूप दिलं आणि या देशातील 140 करोड जनतेचे भाग्य लिहिले, असे महामानव सर जमी के लिए जिसके दिलो दिमाग में सम्मान होगा, भारतीय समाज के प्रति जिसके लेखनी में बड़ा अभिमान होगा, भगवान को भी न्याय दिलवा दे, ऐसा संविधान लिखने वाला सोचो डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर कितना महान होगा। विश्वरत्न परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो। आणि आजच्या या 31व्या आदिवासी गोवारी श्रद्धांजली कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या या गावच्या प्रथम नागरिक सन्माननीय नागपुरेताई, आमचे आदिवासी गोवारी समाजाचे नेते सन्माननीय राजेशजी आंबडारे साहेब, प्रतापजी राऊत साहेब, राजकुमारजी राऊत साहेब विदर्भ उपाध्यक्ष, गंगारामजी कापसे साहेब, देवचंदजी नागपुरे साहेब, दिलीपजी मसरामजी लिल्लारे साहेब, अमृतलालजी कवरे साहेब, नेवारेजी आंबोरा, आणि कार्यक्रमाला अर्जावर उपस्थित असलेले आमचे कटारे साहेब, माझ्या समोर असलेले सर्व आणि सन्माननीय मंच, माझ्या समोर उपस्थित असलेले माझ्या आदिवासी गोवारी समाजाचे सर्व समाज बांधव, आणि या स्मारक इथं असल्यामुळे आजूबाजूला सगळे गोवारीच असतील, कहाणी ऐकलीच आहे आपण सर्वांना जय सेवा जय भीम। पण गोवाऱ्याला तर ऐकायला जात आहे ना, मी बोलत होतो, त्यांनीच ऐकलं पाहिजे ना। आता मी इथं बसलेल्या सर्वांना विचारतो, गर्दी नाही पाहिजे, दर्दी पाहिजे, गर्दी नाही पाहिजे, दर्दी पाहिजे। आणि मी बोलत असताना भिजत कोणीच बोलायचं नाही, माझं बोलून झाल्यावर काय विचारायचंय मग मला विचारायचं, मी जोपर्यंत बोलतो तोपर्यंत एकही चुपचाप करणार नाही, रे चुप। तर आज 31वा आदिवासी गोवारी समाजांचा श्रद्धांजली कार्यक्रम, बरोबर ना? 114 लोकांना आम्ही 31 वर्षापासून श्रद्धांजली देत आहोत, ती आज 31व्या वर्षावेळी या पांजरा गावामध्ये देत आहोत आपण। भाऊने सांगितले या गावात 50 घराचे गोवारी आहे, मी अशा गावातून येतो की माझ्या गावातच 50 घर आहे, त्या गावात मी जन्मलेलो, त्या गावात मी वाढलेलो, आता मी नागपूरला राहतो, त्या गावातूनच मी येतो, ज्या गावात 50 घर आहे त्याच गावातून मी येतोय।
मग आता इथं सांगायचं की श्रद्धांजली कोणाला दिली जाते आणि कशासाठी दिले जाते, आणि ते 31 वर्ष झाले आम्ही देतच आहोत. का देत आहोत? मग आम्हाला लाजा वाटायला पाहिजे, शर्मा वाटायला पाहिजे. जातीच्या नावावर फक्त मैतीत जाणं, जातीच्या नावावर फक्त मुली मागायला जाणं, जातीच्या नावावर 14वीत जाणं आणि मला बोलावलंच नाही मी तुझ्या जातीचा हो म्हणून नाटक करणं, हे नाटक बंद करायचे. जर 23 नोव्हेंबर 1994 ला त्या ठिकाणी माझा बाप मेला असता, माझा भाऊ मेला असता, माझी आई मेली असती किंवा माझा कुठला तरी जवळचा नातेवाईक मेला असता, तर 23 नोव्हेंबरला मी सकाळपासून आपल्या घरात बोंबलत बसलो असतो. प्रत्येक वर्षी त्याच्यासाठी मी रडत बसलो असतो. बे नालायकांनो, ज्या समाजात मी जन्मलेलो आहे, ज्या समाजाने मला नाव दिलं, ज्या समाजाने मला ओळख दिली, ज्या गावाने मला ओळख दिली, त्या गावाचं समाजाचं माझ्यावर कर्ज आहे आणि ते कर्ज फेडण्यासाठी मी काम करत आहो. नालायकांनो, त्यांना मजा नव्हती आली की तिथं जाऊन आम्ही त्या अधिवेशनात जायचं आहे आणि आम्ही मरणार आहोत, अशी त्यांना मजा नव्हती. तर ते मेले तुमच्या आमच्या पिढीसाठी, तुमच्या आमच्या लेकरा बाळाच्या भवितव्यासाठी, तुमच्या आमच्या समाजाच्या उत्थानासाठी. भाऊने जे आता म्हटलेलं आहे की या गावामध्ये 50 घराचे लोक आहेत, 50 पैकी एक माणूस सरकारी नोकरीत आहे, बाकीचे गुलामगिरी करतात. कशासाठी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचा संविधान दिलं आणि संविधानामध्ये तरतूद करून ठेवली, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या तिन्ही गोष्टी तरतूद करून ठेवल्या. मग माझं कर्तव्य काय होतं की मी शिक्षण घेतलं असतं तेव्हा मला आरोग्य कळलं असतं, मला रोजगार कळलं असतं आणि मी माझी स्वतःची उन्नती करायला हे शिकलो असतो. म्हणून आम्हाला काय होतं आज एकाही गोवाऱ्याची, आमच्या एकाही गोवाऱ्यात दम नाही की एखाद्या गोवाऱ्यापाशी 50 एकर शेती आहे आणि 80 टाइम त्याच्या अकाउंट मध्ये 2 लाख रुपये असा एखादा मला गोवारी दाखवा. महाराष्ट्रभर भगवान बोंडे फिरते. मग आम्हाला आरक्षण कशासाठी पाहिजे होतं? आरक्षण भेटलं असतं तर आम्ही आपल्या बिल्डिंग बांधल्या असत्या का? तर नाही. आरक्षण जर भेटलं असतं आणि या संविधानात जी तरतूद होती, आरक्षणामध्ये आमचे मुलं शाळा शिकले असते, आमचे मुलं आरक्षणाच्या भरोश्यावर डॉक्टर, इंजिनियर, वकील झाले असते, आमचे मुलं उच्च शिक्षित झाले असते, आमचे मुलं क्लास 1 ऑफिसर झाले असते. आणि जेव्हा आमचे मुलं क्लास 1 ऑफिसर झाले असते, आमचा समाज आर्थिक दृष्ट्या मजबूत झालेला असता आणि मग आमच्या समाजातला एकही माणूस रोजगारासाठी भरभटला नसता किंवा त्याची प्रेरणा आम्ही दुसऱ्यांना घेतली असती. पण नालायक सरकारने आमच्या सोबत काय केलं? आमची मांग काय होती? अरे संविधानात तरतूद आहे, काकासाहेब कार्लेकर आयोग आला, त्या आयोगामध्ये गोंड गोवारी म्हणजे फक्त कॉमा टाकायचं होतं. गोंड गोवारी, गोवाऱ्याला वेगळं करायचं होतं आणि गोंडाला वेगळं करायचं होतं. पण इथल्या नालायक सरकारने ते केलं नाही आणि या गोवारी समाजाचे 114 बांधव आमच्या बळी घेतला आणि आमच्याच रक्तावर राजकारण करून या महाराष्ट्र सरकार असो की या देशाची सरकार असो, तुमच्या आमच्या मताचं रात्रीकरण करून राजकारण केला. मग आरक्षण आम्हाला त्याच्यासाठी पाहिजे होतं. अरे आम्ही आदिवासी, आम्ही जंगलात राहणारे, आमचे बाप दादा जंगलामध्ये राहणारे, आमचं जीवन व्यापन हा जंगलावर होता. मग जंगलाच्या बाहेर जेव्हा आम्ही निघालो, या देशाच्या संविधानाने आम्हाला जो अधिकार दिला आणि तो अधिकार लागू करण्याचं काम कोणाचं होतं? तर इथले जे प्रतिनिधित्व करतात या नालायक लोकांचं ते काम होतं. या नालायक लोकांनी तुमचं आमचं प्रतिनिधित्व केलं असतं आणि तो जर आम्हाला तसं लागू झालं असतं तर 114 लोक आम्हाला गमवण्याची वेळ आली नसती. पण ही करण कोण? 23 नोव्हेंबर 1994 ला हत्याकांड झालं. या महाराष्ट्रातली सरकार एकट्या गोवारी समाजाने बदलवली. यावर तुम्ही विचार करता की नाही करता मला नाही माहित. या महाराष्ट्राची सरकार 96 मध्ये महाराष्ट्राचे विलक्षण लागले आणि या एकट्या गोवारी समाजाने महाराष्ट्रामध्ये शिवसेना बीजेपीचा झेंडा भगवा फडकवला. पण गोवाऱ्याच्या बाजूने ना शिवसेनेने न्याय केलं ना बीजेपीने न्याय केलं. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी झाले होते, बरोबर ना? आठवते कोणाला? या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 96 मध्ये मनोहरराव जोशी झाले होते शिवसेनेचे.
आणि शिवसेना बीजेपीची या महाराष्ट्रात सरकार होते, या गोवारे समाजचा नेतृत्व सन्माननीय सुधाकरराव गजबे साहेब करत होते. ते तुम्हा आम्हाला माहित आहे. या गजबे साहेबाला या नालायक लोकांनी चॉकलेट दिलं आणि एका अशा महामंडळाचा अध्यक्ष बनवून टाकलं की ज्या महामंडळावर माहित होतं की गोवारी माणूस तिथं पोस्ट ग्रॅज्युएशन माणूस लागते, पण आमच्या गजबे साहेबाले या लोकांनी, या बीजेपीच्या लोकांनी, या काँग्रेसच्या लोकांनी, या शिवसेनेच्या लोकांनी चुत्या बनवलं आणि सन्माननीय सुधाकरराव गजबे साहेबांना भूविज्ञानिक महामंडळाचा अध्यक्ष बनवला. साहेबांनाही वाटलं मी अध्यक्ष झालो, माझ्याकडे 2 बॉडीगार्ड आहे, लाल दिव्याची गाडी आहे. गोवाऱ्यालाही वाटलं गोंदियातच दौरे मारायचे साहेब. गजबे साहेब गोंदिया, भंडारा, गडचिरोली, बरोबर. गोवाऱ्याला वाटलं आमचा माणूस मंत्री झाला, आमच्या माणसासोबत 2-2 गार्ड फिरतात, बंदूकवाले गार्ड फिरतात, आमचा माणूस लाल दिव्याच्या गाडीत फिरते. पण या बीजेपीनं 6 महिन्यानंतर GR काढलं की भूविज्ञानिक महामंडळाचा अध्यक्ष बनाला माणूस हा पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे. आणि आमचे गजबे साहेब 12वी शिकले होते, बरोबर. ऑफिस गेलं, गाडी गेली, गार्ड गेले आणि गोवारेला चॉकलेट देऊन त्याच 114 लोकांच्या धगधगत्या निवाऱ्यावर या लोकांनी राजकारण केलं. आणि तेव्हापासून तुम्हा आम्हाला चुत्या बनवलं. मग किती दिवस चुत्या बनवायचं? अरे किती दिवस चुत्या बनवायचं? समाजाचा नेतृत्व करणारा माणूस कसा असायला पाहिजे? समाजाचा नेतृत्व करणारा माणूस कसा असायला पाहिजे? समाजाला दिशा नेता म्हणजे काय? नेता हा असतो समाजाला दिशानिर्देश दाखवत असतो. आम्ही वयाच्या 18 वर्षापासून हा भगवान गुंडे समाज कार्य करते. वयाच्या 18 वर्षी ते माझे मामा बसले देवा गजबे. 40 वर्षानंतर त्या पाली उमरी ग्रामपंचायत मध्ये भगवान गोवारी माणूस निवडून आला. कशामुळे? 2 समाजाचा कॉम्बिनेशन केला आणि 18व्या वर्षी स्वतःचा वोट स्वतःला दिला आणि सरपंच हा भगवान गुंडे वयाच्या 18व्या वर्षी झालता. ही ताकद बाबासाहेबांनी संविधानात दिली आहे. म्हणून आम्हाला संविधान किती महत्वाचं आहे. आणि बाबासाहेबांनी इथल्या आदिवासीसाठी काय लिहून ठेवलं, आमची संस्कृती काय. अरे आम्ही आदिवासी, आम्ही निसर्ग पूजक, आम्ही मूर्ती पूजक नाही. आमची संस्कृती काय? मग आम्हाला ती संस्कृतीच माहित नाही आमची, किंवा ती संस्कृतीची आम्ही आपल्या मुलाबाळाला शिकवत नाही. अरे कसले आदिवासी? आता आम्ही त्या ग्रुपवर पाहतो ते काय रेशम बंदाचे मुली दाखवा मुलं पाकवा, त्याच्यावर लिहिलं असते ओम नमः शिवाय. अरे आमचा देवच नाही तो. आम्ही निसर्ग पूजक, खोळे खोडवान, वाघोबा, नागोबा, धुला देव, माते ढाल माता, हे सगळे आमचे देव आहे. पण आम्ही मूर्तीपूजक आहोत नाही. आमच्या घरी मेलेल्या माणसाचा देवकारण करून त्यालाच देवऱ्यावर बसवतो, म्हणजे आम्ही आपल्या पूर्वजांना पूजतोय. मग ही संस्कृती आमची आहे. आम्ही एक लोक म्हणतात आम्ही आमचा इतिहास विसरलेलो आहे. ज्या दिवशी आमचा इतिहास जो समाज विसरतो तो समाज निस्तनाबूत होतो. अरे आदिवासी की ताकत से पूरा ब्रह्मांड डोलता है. ये मैं नहीं, हमारा इतिहास बोलता है. कैसे मैं झुक जाऊं उस सोरे की कोम वो, दुश्मन की रूह को जिंदा जला दे वो आदिवासी की औलाद हो. मग आमचा रक्तातच उबल नाही. अरे आदिवासीचं रक्तच थंड झालं. आज ज्या सावरकरांनी 3-3 वेळा इंग्रजांना माफी मागितली त्याला स्वातंत्र्यवीर म्हणतात. पण तुमच्या गाडी जवळला गोरेगावचे जामाजी आणि तिम्याजी या देशासाठी लढले आणि आपले प्राण गमावले. पण या देशातला एकही आमदार, खासदार, मंत्री, आमदार, कोणी प्रशासन त्यांना स्वातंत्र्यवीर किंवा क्रांतीवीर ही उपाधी दिली नाही. दिली हो झोपलेला गोवारी समाज. अरे इतिहासच माहित नाही. अरे त्याच शाळेचं नाव जानाजी आणि तिमाजी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ठेवला, तरी या गोंदिया जिल्ह्यातला एकही गोवारी तिथं जाऊन जायचं कुठं? कुणाच्या मागे जायचं? लढाई आहे, कुणासाठी लढायची? एखादा आमदार लढला तुमच्यासाठी, एखादा खासदार लढला तुमच्यासाठी, एखादा लोकप्रतिनिधीनं 23 नोव्हेंबर 1994 ला गोवारी समाजाचे 114 बांधव शहीद झाले, मी अमुक अमुक आमदार, अमुक अमुक विधानसभेचा खासदार यांची माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली नाही. आमची अवस्था काय कुत्र्यागत अवस्था आहे आमची. आम्हाला कुत्र्यागत अवस्था या देशात, या महाराष्ट्रात आमची करून ठेवलेली आहे. म्हणून ही अवस्था जर आम्हाला बदलवायची असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलंय. संविधानानुसार संविधान वाचावं लागेल. या संविधान आपल्या मुलाबाळांना शिकवावं लागेल. नोकरी लागते म्हणून शिकवायचं नाही, पण जगण्यासाठी शिक्षण हा आवश्यक असते. माझे वडील अंपड होते, माझे वडील नोकरीला होते, मी शिकलोय, मी नोकरीला नाही हो. माझी मुलगी ऍडव्होकेट आहे. म्हणजे नुसतं नोकरी लागते भाऊनी म्हटल्या पोलीस पाटील साहेबांनी की नोकरी लागते म्हणून शिकायचं नाही आहे.
मला माझे हक्क अधिकार माहित झाले पाहिजे, त्यासाठी आम्हाला शिकायचं आहे. आता येऊ गोवाऱ्याच्या लढाईकडे. लढाई 1984-1985 पासून सुरू झाली. 94 पासून झालीच नाही. काकासाहेब कारलेकर 1956 ला आयोग आला, तेव्हापासून लढाई सुरू झाली. 1985 पर्यंत 84 पर्यंत आम्हाला गोड गोवारी म्हणूनच सवलती मिळत होत्या, बरोबर हो. मग तो गोवारी असो, गोड गोवारी, त्याच्या टिशीवर. बरं, ही चूक केली कोण? आते गावामधले आपल्याला काय म्हणतात? आमच्या गावात एक बुडा होता मायजन, बे गोवाऱ्याच्या पोट्ट्या इकडे म्हणे. आमची औकात नव्हती. पण आज कोणी भगवान बोंडेला गोवाऱ्याचं पोट्ट म्हणू शकते का? नाही. भगवान बोंडेनी आज ती कमवली. आज भगवान बोंडे त्या स्टेपवर आहे, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या स्टेपवर आहे, समाजासाठी. म्हणून आज ती स्टेप आहे. मग ती आम्हाला कमवावं लागेल. कोणी देत नाही. मागणे से भीक मिळते, छिनने से अधिकार. भिकाऱ्याला भीक देणं म्हणजे परिवर्तन करणं होय नाही नव्हे. त्या भिकाऱ्यावर भीक मागण्याचीच पाळी येऊ नये अशी व्यवस्था निर्माण करणं म्हणजेच परिवर्तन करणं होय. म्हणून मागणे से भीक मिळते, छिनने से अधिकार. आणि आता ते छिनायचे आपल्याला. मग आमची 85चा GR कॅबिन मध्ये बसून तयार केला. गोंड गोवाऱ्याच्या तिथं कॉमा काढायचं होतं, तो कॉमा टाकला नाही, म्हणून लढाई सुरू झाली. गजबे साहेबांनी पुरा महाराष्ट्र पिंजून काढला. अरे तुमच्या गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर इथलेच जास्त लोक शहीद झाले साहेब. स्मारकावर जाऊन पहा. मी मागच्या वर्षी संविधान सभेच्या कार्यक्रमाला तुमचं पुरगाव आहे ना भाऊ, चंदू वाघाडे, और 150 घराचे गोवारी. चंदू वाघाडे मेला, त्या गावात कधी त्याला आठवण करत नाही. त्या गावात त्याच्या विषयी 23 नोव्हेंबरला काय तुम्ही गोवारी आणि काय माहित आहे तुम्हाला? मग अरे उद्या जे आम्ही नेते नगरी करतोय, हे जे बसलेले छोटे छोटे मुलं आज येत आहे मोठे, ते आमचे पॅन्ट सोडतील, चौकात उभे करतील आणि भगवान बोंडे तू समाजाला न्याय देऊ शकलास नाही आणि स्वतःला नेता म्हणून मिरवलास, पॅन्ट सोडून आमच्या ढुंगणावर लाता मारतील. मग माझ्यासारखं आपलं आव्हान आहे, आपण आव्हान केलेलं आहे. 114 मेले 15 मरू देणार नाही. आणि जर 15 मरावं लागत असेल तर सगळ्यात आधी हा भगवान बोंडे मरेल, तेव्हा 15व्या माणसाची सुरुवात होईल. मग केलं काय? आम्ही कोर्टाची लढाई लढली, करोडो रुपये समाजातून जमा करून दिले. करोडो रुपयात आम्ही कोर्टामध्ये गेलो आणि आमच्या नागपूरवरून येणारा बीजेपीचा आमदार परिणय फुके तुमच्या तोंडावर सांगते, या गोवाऱ्याला मी 80 लाख रुपये दिले आणि यांची कोर्ट केस मी लढलो. पण एक काय गोवाऱ्याच्या ढुंगणात दम नाही, त्याच्या समोर उभा व्हायचं. ओ फुके साहेब, तुम्ही काय सांगता? 3 करोड जमा करणारा हा गोवारी समाज होय, तुम्ही फक्त आमची केस हरवण्यासाठी मदत केल्या. अहो देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही आमची केस हरवण्यासाठी आम्हाला तुम्ही मदत केल्या, आम्हाला जिंकवण्यासाठी मदत केली नाही. हे एकही गोवारीच्या ढुंगणामध्ये दम नाही. आणि चालले, मी गोंड गोवारी तिकडे, तू गोवारी इकडे. काहीच बे आज इथं आमदार बोलत असता तो तिथून बोललाच नसता. ते कोण बोललं? ते गाई चरणारा माणूस. गाई चरणाऱ्या माणसाची औकात काय? बोललं त्याला करायचं. अरे ही थांबा, आम्हाला निर्वेशनी बनावं लागेल. आम्ही वेशन नाही करून आमचे मुलं वेशन नाही करणार. अरे आय एम नॉट इंडियन सिटीजन, आय एम ऑनर इज इंडिया. मी या देशाचा नागरिक नाही आहे. आदिवासी या देशाचा मालक आहे आणि या देशाची सरकार ती चालक आहे. आय एम ऑनर इन इंडिया. मी या देशाचा मालक आहे. हे आम्हाला माहित पाहिजे ना. जेव्हा 33 कोटी देव या पृथ्वीवर नव्हते, तेव्हापासून आदिवासी या धर्तीवर पैदा झालेला आहे. मोहोळ, हडप्पा ही संस्कृती आमची. गोटूल म्हणजे शिक्षणाचा, और शिक्षण आम्ही आदिवासी लोक घेत होतो. अरे आधी आमच्यात नियम होता, 18 वर्ष झाल्याशिवाय मुलीचं लग्न करायचं नाही, 18-21 वर्ष झाल्याशिवाय मुलाचं लग्न ही आमची संस्कृती.